नमस्कार रसिक श्रोते हो. आजच्या कथेचं शीर्षक आहे चार्ली. लेखक रत्नाकर मतकरी आणि संग्रहाचं नाव आहे सोनेरी सावल्या. ऐकूया. चार्ली. सनी बॉबीची वाट पाहत बागेतल्या एका बाकावर बसलाय. एका बाजूला त्याची होंडा पार्क केलेली. केव्हा एकदा बॉबी येते, आपण होंडा सुरू करतो, बॉबी अलगद उडी मारून पाठीमागे बसते आणि आपण वाऱ्यावर स्वार झाल्यासारखे भर्र सुटतो. असं त्याला झालंय. पण पहा ना, बेटा इथे या बाकाला जखडून पडलाय. वेग 0. तरीही सनीला त्याची पर्वा नाही. वाट पाहण्यातही मजा कशी वाटून घ्यावी ते त्याला ठाऊक आहे. शिवाय उशीर केल्याबद्दल बॉबीला आडवं तिडवं, अगदी ती रडकुंडीला येईपर्यंत बोलण्यात मजा आहेच. त्यानंतर तिची समजूत काढण्यात तर दुप्पट मजा. आणि दोघेही आपापल्या वागण्याची भरपाई म्हणून एकमेकांशी चांगलं वागण्याचा, एकमेकांना खुश करण्याचा कसोशीचा प्रयत्न करतील. तेव्हा तर काय मज्जाच मजा. तात्पर्य सनीचे हे दिवस कशातही मजाच वाटून घेण्याचे आहेत. सगळीकडे संध्याकाळचं सोनेरी ऊन पडलंय आणि त्याच्या नसानसांमधून तारुण्याची पहाट झाली आहे. कालच घेतलेल्या ₹1000 किमतीच्या नव्या कोऱ्या बुटांनी कोवळं गवत ठोकरत सनी मज्जेत त्या बाकावर बसलाय. दूर अंतरावर त्याची नजर बॉबीच्या मारुतीला धुंडाळते. पण त्या नजरेला वेगळंच काहीतरी दिसतं. एक भिकाऱ्यासारखा माणूस फटाक फटाक चालत समोरून येतोय. वेडपटच असावा. कपड्यांवरून एखादा उतारवयीन पारशी दिसतोय. आत्ता सुटू की मग सुटू असं धमकावून विचारणारी पोकळ पॅन्ट त्याने कमरेला दोरीने बांधली आहे. अंगात कुणीतरी टाकून दिलेला ढगळ फाटका कोट आणि डोक्यावर अशीच कुणीतरी दान केलेली हॅट. हातात एक कुठेतरी रस्त्यात सापडलेली वेडीवाकडी काठी. या माणसाला कुठेतरी पाहिलंय असं सनीला वाटतं. मग त्याला स्वतःचंच हसू येतं. या बागेच्या आजूबाजूला पारशी वस्ती आहे. या माणसासारखे कपडे केलेले 10-5 पारशी तरी रोज दिसत असतील आपल्याला. तो माणूस बाकासमोर येऊन उभा राहतो. आजूबाजूला इकडे तिकडे मागे पुढे पाहतो. छे, दुसरा बाक नाही आहे. याच बाकावर बसलं पाहिजे. पण हा माणूस इथे बसलाय. हा काय म्हणेल? काळजीच काळजी. तो काठीवर भार देऊन, पाय जुळवून पण पावलं फाकवून उभा राहतो. क्षणभर विचार करतो. मग कौल मागावा त्याप्रमाणे टोपी काढतो, उलटी धरतो, मग परत डोक्यात घालतो, शर्ट सारखा केल्यासारखा करतो आणि हळूच बाकाकडे सरकतो. मग चटकन बाक पकडतो आणि घाई केली नाही तर जसा बाक सटकून पळून जाईल अशा भीतीने पटकन त्यावर बसतो. बाक कुठे जात नाही याची खात्री झाल्यावर घट्ट बसून राहतो. सनी त्याच्या त्या हालचालीत न्याहाळतो. जवळून त्या माणसाचा चेहरा स्पष्ट दिसतो. पण त्यावरचे भाव ते काही नीटसे कळत नाहीत. एकाच वेळी रडल्यासारखे, हसल्यासारखे, विनम्रपणे आगाऊपणा केल्यासारखे असे ते प्रचंड संमिश्र असतात. तरीही त्याच्या जाड भुवया, बसलेली गालफडं आणि नाकाखालचा मिशांचा झुपका पाहताच सनीला पुन्हा एकदा वाटलं, आपण या माणसाला कुठेतरी पाहिलंय. पण कुठे ते मात्र त्याला जाम आठवत नाही. तो माणूस बसून राहतो, बसूनच राहतो. कुठल्याही एका विशिष्ट ठिकाणी न पाहता, काहीही न करता. सनी पुन्हा बॉबीच्या येण्याच्या दिशेला पाहू लागतो. पण का कोंडणे, आता त्याच्या मनातले बॉबीचे विचार पुसट होत राहतात आणि लक्ष पुन्हा पुन्हा आपल्याच बाकावर, मधली एक जागा सोडून दुसऱ्या टोकाला बसून राहिलेल्या
त्या खुळचट वाटणाऱ्या माणसाकडे जातं. नुसतं गप्प बसून राहणं त्याला बरं वाटत नाही. अंगात उसळणाऱ्या उत्साहावर झाकण घालावं तसं वाटतं. म्हणून तो त्या माणसाला विचारतो, तुम्ही इथेच राहता? तो माणूस काहीच उत्तर देत नाही. एकदा सनीकडे पाहतो आणि उजवा खांदा उडवतो. म्हणजे काय? मी इथलाच की इथला नाही? की सगळीकडचा? की तुम्ही म्हणाल तिथला? त्या माणसाच्या एक खांदा उडवण्याने सनी चक्रावतो. नेहमी इथे येता? तो विचारतो. तो माणूस ओशाळवाणं स्मित करतो आणि 2 हात गुडघ्यांमध्ये दाबून हात पाय हलवत राहतो. आता या बागेत नेहमी येण्यामध्ये संकोचण्यासारखं आणि ओशाळण्यासारखं काय आहे तेच सनीला कळत नाही. तो विचारतो, कसलं काम करता तुम्ही? यावेळेला तो माणूस दोन्ही खांदे उडवतो, शिवाय डोळेही उडवतो. पण खांदे आणि डोळे उडवण्याने कसला व्यवसाय सूचित होतो हे काही सनीच्या ध्यानात येत नाही. त्याची खात्री होते, हा माणूस गरीब आहे, डोक्याने ढील आहे, शिवाय मुकाई आहे. याच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. पण बोलण्याची उर्मी जितकी दाबावी तितकी अधिकच उसळते. सनी त्या माणसाला विचारतो, टी व्ही पाहता की नाही तुम्ही? पाहता? तो माणूस यावेळेला बरीच ठळक हालचाल करतो आणि मान डोलावतो. त्यामुळे त्याची टोपी घसरून नाकावर येते. तो ती सावरतो आणि ती पुन्हा खाली येऊ नये म्हणून काहीही हालचाल न करता मख्ख बसून राहतो. टी व्हीवर एक प्रोग्रॅम असतो हल्ली, सनी त्याला सांगतो. दर रविवारी 12 वाजता चार्ली चॅप्लिनच्या फिल्म्स दाखवतात ते. त्यात भयंकर मजा येते. लोळायला होतं नुसतं हसून हसून. चार्लीबरोबर एक अवाढव्य माणूस असतो, लांब दाढीवाला, घाबरवणाऱ्या डोळ्यांचा. चार्ली नेहमी नकळत त्याची खोडी काढतो आणि तो चार्लीला मार मार मारतो. परवा त्या चार्लीने गंमतच केली. त्या लठ्ठ माणसाकडे नोकरी करताना त्याच्या सगळ्या कपड्यांच्या ढिगाऱ्यावर तापलेली इस्त्री ठेवली. प्रत्येक कपड्याला इस्त्रीच्या आकाराचं भोग. आता मालक ते जळके कपडे काय परत करणार गिऱ्हाईकांना? चार्लीलाच देऊन टाकले असतील त्याने ते. तो माणूस बायका पदर घेतात तसा आपला कोट लपेटून घेतो. त्याला लावलेलं एक प्रचंड ठिगळ सनीच्या आत्ता लक्षात येतं. दरिद्री साला, फाटके कपडे घालून फिरतोय. सनी चरफडतो. मी वाट बघतोय माझ्या मैत्रिणीची. आणखीन एखादा विषय काढून बघायचा म्हणून सनी म्हणतो. नेहमी उशीर करते आणि आली की सबबी सांगत राहते. सगळ्या थापा. तिला मुळे कुठे जायचं असलं ना की तयारीलाच 3 तास लागतात. तो माणूस प्रथमच सनीच्या डोळ्याला डोळा भिडवतो. सनीच्या डोळ्यातली चमक त्याच्याही डोळ्यात उतरते. सनीच्या मनात येतं, अशा भिकार भटक्यावर कोणी प्रेम केलं असेल का? गंमत ठाऊक आहे तुम्हाला? एकदम न राहून तो त्या माणसाला सांगायला लागतो. तो चार्ली एकदा दुसऱ्याच कुणाच्या तरी पार्क केलेल्या गाडीत एका बाजूने चढतो आणि दुसऱ्या बाजूने उतरतो. गाडीचं दार फाडदिशी लावून घेतो आणि फुलं विकत घ्यायला लागतो. तर फुलवालीला वाटतं की चार्ली गाडीवाला श्रीमंत आहे, ती त्याच्या प्रेमातच पडते. सनी मोठमोठ्याने हसायला लागतो. पण त्याच्या शेजाऱ्याला बिलकुल हसू येत नाही. उलट तो खिशातून एक मळका रुमाल काढतो. त्याने डोळे टिपल्यासारखे करतो आणि मग मोठा आवाज करून नाक शिंकरतो. काही वेळ सनी हसतच राहतो. मग खिशातून सिगरेट काढून ती पेटवतो. सनी अजून सराईत सिगरेट ओढायला लागलेला नाही. त्याला पहिल्या झुरक्याबरोबरच ठसका लागतो. तरीही तो प्रयत्नपूर्वक दुसरा झुरका घेतो. त्याच्या शेजारी कोटाच्या आतल्या खिशातून एखादी मौल्यवान वस्तू काढावी तसं काहीतरी तो बाहेर काढतो.
ते काय असेल म्हणून सनी कुतूहलाने पाहू लागतो, तर तो असतो एक छोटा ₹1 मिठाईचा बॉक्स. आता हा घाणेरडा माणूस त्यातली मिठाई खाणार. शी. सनी मान फिरवतो, पण त्याची उत्सुकता चाळवलेली असते. तो वळून पाहतो तर त्या माणसाने बॉक्स उघडलेला, मात्र आत मिठाई नाही. आतली चिकट मिठाई खाऊन संपल्यानंतर बॉक्सच्या तळाला मिठाईच्या कणांचा एक थर चिकटलेला. हा रिकामा बॉक्स याने कशासाठी जपून ठेवलं असेल, अशी शंका सनीच्या मनात येते. तेवढ्यात तो माणूस शिस्तीने बॉक्सच्या कडा काढून फेकून देतो. कोटाच्या बाहेरच्या खिशातून एक चाकू काढतो. बॉक्सच्या शिल्लक राहिलेल्या तळहाता एवढ्या तळाच्या पुठ्ठ्याचे 2 टोकं जोडणाऱ्या रेषेवर 2 तुकडे करतो आणि ते सँडविचसारखे खाऊ लागतो. सनी कपाळावर हात मारून घेतो. किती भंगार आहे हा भिकारडा. उष्टा पुठ्ठा केवळ मिठाईच्या वासाने हा खाऊ शकतो. अनहायजिनिक. त्याला किळस येते, मळमळल्यासारखं होतं. ते विसरण्यासाठी तो चार्लीचे विनोद आठवू लागतो. काय धम्माल करतो चार्ली. एक दिवस खायला काहीच नसतं म्हणून चक्क आपले फाटके जोडे त्यांच्यावर मीठ मिरी घालून एखादं पक्वान्न खावं त्या थाटात खातो. चिकनमधली बोन्स काढून टाकावीत तसे त्यातले खिळे काढून टाकतो. ग्रेट, ग्रेट यार, ग्रेट, सिम्पली ग्रेट. सनी स्वतःशीच हसत असतानाच कुठून तरी एक बारकं पोर धावत येतं. त्यानेही एक सैल पायघोळ पॅन्ट घातलेली असते आणि त्याच्याही डोक्यावर एक छोटीशी टोपी असते. आल्या आल्या ते त्या फाटक्या माणसाचा हात धरून त्याला उठवू लागतं. बहुधा हे इथेच कुठेतरी खेळत असावं आणि त्याचा खेळ संपण्याची वाट पाहत हा माणूस इतका वेळ इथे थांबला असावा. गंमत म्हणजे ते त्याला धरून इतकं ओढतंय, पण हा माणूस काही बाकावरून उठत नाही. म्हणजे काय की त्याला उठताच येत नाही. बावळट लेकाचा. कोणीतरी बाकावर टाकलेल्या च्युइंगमवर बसला असणार हा. बसताना तरी नीट बघायचं की नाही. पोरगं ओढतंय आणि तो माणूस चिकटून बसलाय. उठता उठता त्याची पॅन्ट खाली सरकते. एकदा बाक एका बाजूने उचलला जातो, एकदा हॅट खाली पडते, एकदा मुलगा ओढला जाऊन त्या माणसाच्या मांडीवर पडतो. 1760 गमती होतात. पण सनीला हसू येत नाही की तो त्या माणसाला उठायला मदतही करत नाही. पोरगं खिदळत राहतं. तो माणूस असं हा या आविर्भाव करत राहतो आणि इकडे सनी अधिकाधिक चिडत जातो. ही बावळट दरिद्री माणसं नेहमी अशी वेंधळ्यासारखी वागत असतात. म्हणूनच तर बेटी जन्मभर उपाशी राहतात. नालायक कुठली. अखेरीस ते 1.5 फूट उंचीचं कार्टं त्या माणसाला उठवतं. त्याबरोबर त्या च्युइंगमनं लागलेल्या पॅन्टच्या पार्श्वभागाचं ठिगळ निघून येतं. तो माणूस अधिकच केविलवाणा दिसत डावा हात पाठीमागे घेऊन अभ्रूरक्षणाचा प्रयत्न करत उभा राहतो. ते नकटं कार्टं बाकाजवळ पडलेला एक धोंडा उचलून पलीकडच्या बिल्डिंगच्या काचेच्या तावदानावर मारणार एवढ्यात तो माणूस त्याला थांबवतो आणि ते दोघं चालू लागतात. चालत चालत संधी प्रकाशात दिसेनसे होतात. ते पुरते नाहीसे होईपर्यंत सनी त्यांच्याकडे आठा घालून पाहत राहतो, इतक्या एकाग्रतेने की बॉबी शेजारी येऊन उभी राहिलेली त्याच्या लक्षातही येत नाही. मग तीच विचारते, कोण होते ते दोघं? कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय त्यांना. मला पण वाटतं, सनी म्हणतो. पण त्यात काही अर्थ नाही. असल्या दरिद्री लोकांशी आपला काय संबंध येणार आहे. किती विनोदी दिसत होता नाही तो माणूस, बॉबी उद्गारते. विनोदी कसला, करूनच म्हण. त्याचा तो बावळटपणा, गरिबी आणि हताशपणा, यात काय आहे विनोदी.
विनोद कसा असतो? विनोद कसा असतो? चार्ली चॅप्लिनसारखा. आणि पुन्हा तो चार्ली चॅप्लिनच्या आठवणींनी खदा हसू लागतो. कथा इथे संपली आहे. कथा ऐकताना तुम्हाला बरंच काही आठवलं असेल. हो, चार्ली चॅप्लिनचे मूकपट. आणि त्यामध्ये चार्लीने जे विनोद आणि हास्य निर्माण केलेलं आहे त्याला करुणेची एक झालर आहे. दुःख आहे ते, आणि त्या दुःखाला त्याने एक विनोदाचं रूप दिलेलं आहे. पण प्रत्यक्षात जेव्हा ते दुःख आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं तेव्हा नाही आपल्याला हसू येत. पण चार्लीचे सिनेमे पाहताना मात्र आपण हसतो. तर आपल्याला तो विनोद वाटतो. पण प्रत्यक्षात केवढं मोठं अथांग अफाट असं ते दुःख असतं. हो ना? पुन्हा भेटूया नव्या कथेसह.